तर नमस्कार मित्रांनो राज्यात विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत, जे स्वतःच्या घरापासून दूर ऊन वारा पावसात स्वतःची पर्वा न करता काम करतात. परंतु मित्रांनो, बांधकाम क्षेत्रातील कामगार हे तुटपुंज पगारात काम करत असतात, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप सारे समस्यांना सामना करावा लागतो. तसेच काम करत असताना त्यांच्याजवळ सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी बांधकाम कामगारांना सेफ्टी किट देण्याचा या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी सेफ्टी किट आहे ती वाटप केले जाते. या ठिकाणी बऱ्याचशा या ठिकाणी योजना आहेत की ज्या बांधकाम कामगारासाठी सुरू केलेल्या आहेत. विविध प्रकारच्या आहेत. अपघाताचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. काही वेळेस बांधकाम कामगारांना या ठिकाणी दुखापत होते देखील. आता घरातील कामाच्या व्यक्तीच्या दुखापत झाली किंवा काही आजार म्हणजे काय अडचण म्हणजे किंवा काय प्रॉब्लेम झाले, तर त्या घरातील व्यक्तीला काही अडचण झाली किंवा ते आजारी पडले तर त्या घरावर उपाशीमारीची वेळ येते. त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगार यांच्या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2011 रोजी कामगारासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम कामगार हे राज्याच्या पायाभूत सुविधांचे विकसित महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते रस्ते, इमारती, पूल आणि इतर अनेक बांधकाम कामगार प्रकल्पावर काम करत असतात. हे काम कठीण व धोकादायक असते. तर अशा सर्व महाराष्ट्रातील बांधकाम कामगारासाठी एक विविध योजनांचा लाभ या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यासाठी गृहोपयोगी योजना हे भरपूर आहेत. तर मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. एक परिपत्रक आहे. ते परिपत्रक तुम्हाला संपूर्ण जे आहे ते वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण जी माहिती भेटणार आहे. तर भरपूर योजना सुट आहेत की बांधकाम कामगाराच्या त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती आहे. 2,500पासून ते 1,00,000 रुपयापर्यंत त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मुलांना भेटते. आणि बांधकाम कामगाराचं जर लग्न झालं नसेल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी 30,000 रुपये भेटतात. आणि तसेच बांधकाम कामगाराची पत्नी प्रेग्नेंट असेल त्यांसाठी सुद्धा या ठिकाणी 15,000 आणि 20,000 रुपयाची जी आहे ती या ठिकाणी आर्थिक म्हणजे जे आर्थिक सहाय्य दिलं जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगारांना जी माहिती आहे ती या ठिकाणी अपडेट सांगत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगारासाठी कोणती अपडेट आहे, काय आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इस्रायल येथे बांधकाम कामगारासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षणासाठी RPL ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याबाबत या ठिकाणी पाहू शकतात. तर संदर्भ 1 संचालक पत्र क्रमांक 07 या ठिकाणी असं दिलेलं आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दिनांक 6/9/2024च्या बैठकीतील आदेशानुसार. तर असं सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली काय पहा, तर खाली असं आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. वरील विषयास अनुसरून करण्यात येते की इस्रायल येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी 10वी पास व नापास असणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठी RPL ट्रेनिंग प्रोग्रामिंग प्रशिक्षण कार्यक्रम शासनामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर येथे राबविण्यात येणार असून 17/9/2024 पर्यंत सदर प्रोग्रामासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. तर प्रशिक्षणाचा कालावधी कधी आहे पहा, 17/9/2024 ते 20/9/2024 अखेर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा 30 तासांचा असणार आहे. तर सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सदर योजनेतील प्रशिक्षणार्थी यांना बांधकाम क्षेत्रामध्ये इस्रायल येथे काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सदरचा लाभ घेण्यासाठी आपल्या यंत्रणेमार्फत प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. तरी आपल्या यंत्रणेमार्फत सोबत जोडलेल्या यादीतील आपले कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना सदर योजनेचा महत्त्व, जसे की या ठिकाणी पहा खाली, प्रशिक्षण पूर्ण केल्यास 1,500 रुपये विद्यावेतन. त्यानंतर इस्रायल जेणेकरून पासपोर्टो, इस्रायल येथे जाण्याकरिता पासपोर्टो. त्यानंतर इस्रायल येथे दर महिना 1.5 लाखापेक्षा जास्त वेतन व भत्ते. त्यानंतर सर्व प्रकारचे विमा संरक्षण व इतर सुविधा पुरवण्यात येणार असून सोबत जोडलेल्या यादीतील आपले कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्युक्ती करणे दक्षता घ्यावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. तुम्हाला नक्कीच कशी वाटली पहा. तर जे काही समजा कामगार असतील इस्रायल येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ, इस्रायल येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षणार्थी RPL ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याबाबतचा हा परिपत्रक होतं. आणि या ठिकाणी जर समजा प्रशिक्षण पूर्ण केल्यास तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहे. आणि इस्रायल येथे
महिन्याला तुम्हाला 1.5 लाखापेक्षा जास्त जे आहे ते वेतन आणि भत्ते भेटू शकणार आहे. तर नक्की मित्रांनो तुम्हाला समजले असेल की म्हणजे काय बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षणार्थी या ठिकाणी जर उत्तीर्ण म्हणजेच विद्यावेतन पूर्ण झाल्यानंतर त्यांना 1.5 हजार रुपये मिळणार आहेत आणि नंतर जे आहे ते त्यांना महिन्याला 1.5 हजार रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत ह्याची माहिती मला संपूर्ण मिळालीच असेल. ते मित्रांनो हे जे लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनच्या खाली तुम्हाला या ठिकाणी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिसेल. त्या टेलिग्रामच्या लिंकवर YM मराठी टेलिग्राम ग्रुप आहे आपल्या त्या नावाने तिथे या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून जाऊन आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकतात आणि हे परिपत्रक जे आहे ते संपूर्ण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात इस्रायल येथे दर महिन्याला 1.5 लाखापेक्षा जास्त वेतन तुम्ही मिळवू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्हाला ही माहिती समजली असेल. नक्कीच माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती करण्याला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब केलं की नंतर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील ते पण आम्हाला कमेंट करा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं कमेंटचं जे उत्तर आहे आम्ही त्या तुमच्या कमेंटच्या रिप्लायमध्ये देऊ शकतो. तर मित्रांनो इथून पुढे अशाच नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.